हॅलो, हाय मैत्रिणो. तर मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणो, मी आज तुम्हाला इथे समोरच्या साईडला डीप नेक आणि बॅक साईडला बोट नेक अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे, जे की आपल्या समोरच्या साईडने प्रिन्स कटसुद्धा असणार आहे. प्रिन्स कट ब्लाऊज आपली इथे कटिंग होणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्याशी बोटनेक ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं हे सुद्धा शेअर केलेलं आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला ह्या ब्लाऊजची कटिंग करायचं आहे, त्यासाठी आपण इथे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार अस्तर इथे घ्यायचं आहे. 80 सेंटीमीटर किंवा 1 मीटर अशा पद्धतीने अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तर आपल्याला आपल्या साईजनुसार छातीच्या घडीनुसार फोल्ड करून घ्यायचं आहे. आता जी आपली घडी आहे छातीची त्यानुसार आपण इथे एक फोल्ड करून घेऊया. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने एक फोल्ड करून घ्या अस्तर. आता व्यवस्थित छातीच्या घडीनुसार ॲडजस्ट करून घेऊया. इथे मी छातीच्या घडीनुसार एक फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्डेड साईड ही नेहमी आपल्या साईडने ठेवायची आहे आणि खुली साईड ही समोर ठेवायची आहे. आता आपण एकदा चेक करूया की आपली ही घडी पूर्ण छातीच्या राऊंडनुसार येते की नाही. विथ मार्जिन आपल्याला इथे घडी टाकून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिनसुद्धा ह्यामध्ये ॲड असणार आहे आपलं. त्यानंतर आपण उंचीचं मार्क करूया. जे काही तुमची उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. इथे माझी तयार उंची 13 इंच होणार आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून घेतलेलं आहे. 14 इंचवरती मी एक उंचीची मार्किंग करून घेतलेली आहे. अशा प्रकारे 2 इथे मार्किंग करून घेतलेली आहे. मी आता आणखीन एक मार्किंग करून घेते, जेणेकरून आपली वरची लाईन जी आहे ना ती एकदम सरळ येईल. त्यासाठी तुम्ही सुद्धा 3-4 असे पॉईंट काढून घ्या. मग नंतर आपल्या इथं उंचीची मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही उंचीची लाईन टाकून झालेली आहे. आता आपण शोल्डरचं माप वगैरे टाकूया. एकदम व्हिडिओ मी तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. हळूवारपणे एकदम परफेक्ट असं ब्लाऊज आपलं इथे कटिंग करून होणार आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग करू शकता, तरी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. जे काही तुमचं शोल्डर असेल त्याचं तुम्हाला हाफ करून टाकायचं आहे. आता ही जी बंद साईड आहे ना त्याच्या बाजूनीच आपण इथे शोल्डरचं माप टाकून घेऊया. जे काही तुमचं शोल्डर असेल त्याचं तुम्हाला अर्ध करायचं आहे. इथे माझं शोल्डर अर्ध इथे 7 इंच आहे, पूर्ण 14 इंच आहे, मी तेच टाकलेलं आहे. त्यानंतर शोल्डरपेक्षा अर्धा इंच मायनस करून मुंडा टाकायचा आहे. शोल्डर 7 इंच आहे, त्यानंतर आपल्याला मुंडा 6.5 इंच टाकून घ्यायचा आहे. हे 32 साईजच्या चेस्टचं ब्लाऊज आहे. तुम्ही ह्या पद्धतीने 32 साईजच्या चेस्टचं पूर्ण कटिंग करू शकता. तुमचं ब्लाऊजसुद्धा 32 साईजचं एकदम परफेक्ट बोटनेकचं तयार होणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा. एकदम परफेक्टच ब्लाऊज तुमचं सुद्धा तयार होणार आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याला गोलाई द्यायचं आहे. मुंड्याला गोलाई देण्यासाठी कोण्यावरून 1 इंचावरती आपण अशा प्रकारे इथे मुंड्याला आकार देऊन घेऊया. इथे मी मुंड्याला 1 इंचावरती गोल असा आकार देऊन घेतला आहे. आता त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. आता आपण छातीचं माप टाकून घेऊया. छातीचं माप इथे आपलं 8 इंच असणार आहे. छातीचं माप इथे 8 इंचचं टाकायचं आहे. तुमचं जे काही छातीचं माप आहे ते तुम्ही टाकायचं आहे. त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला इथे लुझिंगसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळे पाठीमागे थोडं खेचल्यासारखं होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा अर्धा इंच इथे लुझिंग ठेवायचं आहे आणि समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवायचं आहे. तुम्हाला जेवढं काही मार्जिन ठेवायचं असेल बाजूने 2 किंवा 1.5 तुम्ही अशा प्रकारे मार्जिन इथे ठेवू शकता. 2 इंचपेक्षा जास्त ठेवू नका. 7.5 इंच आपली इथे कंबर असणार आहे. समोर 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे आणि बाजूला 1.5 इंच वरच्या साईडने जेवढं वाढवलेलं आहे ना तेवढंच आपण खालच्या साईडने कमरेत सुद्धा वाढवून घेऊया आणि तिथून एक सरळ लाईन ओढून घेऊया.
मार्जिनला मार्जिन इथे आपण दोन्ही मार्जिन जोडून घेऊया. आता इथे आपल्याला बॅक पार्टची पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. मी इथे गळ्याचा पॅटर्न शेअर केलेला नाही. तो व्हिडिओ मी तुमच्याशी चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की बघायचा आहे. त्याचीसुद्धा मी लिंक तुम्हाला हे व्हिडिओमध्ये शेअर करेन. पाठीमागे बोटनेकचा सुंदर असा गळा मी तयार केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघायचा आहे. आता ह्याच भागावरून आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे, किंवा तुम्ही पूर्ण रिपीट मार्किंग सुद्धा करून घेऊ शकता. मी इथे डबल मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे समोरचा भाग आपल्याला प्रिन्स कटचा तयार करायचा आहे, त्यामुळे आपल्याला समोरच्या भागामध्ये वाळवून घ्यावं लागेल. जे आपला खालचं अस्तरचं फॅब्रिक आहे ना, ते आपल्याला अशा प्रकारे वाढवून घडी टाकून घ्यायचं आहे. आता इथे हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी थोडंसं एक्स्ट्राचं बाजूने समोरच्या साईडने जी बंद बाजू आहे ना, त्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं काही हुकपट्टीमध्ये आणि आयपट्टीमध्ये धरणार आहात तेवढंच तुम्हाला इथे एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. मी इथे पाव इंचाचं एक्स्ट्राचं बाजूने घेतलेलं आहे. तुम्हाला सुद्धा अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज पूर्ण स्टिच करते वेळेस छातीच्या साईडने कमी पडणार नाही. त्यामुळे आपण इथे हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी जेवढं काही मार्जिनमध्ये पकडणार आहोत तेवढं आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. आता इथे व्यवस्थित अशी घडी घालून घेऊया. मग नंतर आपण इथे समोरची मार्किंग करून घेऊया. आता इथे आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला समोरच्या पार्टची मार्किंग करायचं आहे. आता आपण ते करून घेऊया. इथे आपल्याला जेवढी काही उंची असेल तीच टाकून घ्यायचं आहे. जी आपण बॅक पार्टमध्ये टाकलेली आहोत ना, तेच आपल्याला समोरच्या पार्टमध्ये सुद्धा उंची टाकायचं आहे. आणि त्यानंतर छातीची घडीसुद्धा टाकायचं आहे. शोल्डरसुद्धा तेवढेच टाकायचं आहे, पण शोल्डरमध्ये आपल्याला थोडंसं बदल करायचे आहेत, ते आपण समोर बघूया. त्याआधी आपण इथे उंचीची लाईन सरळ ओढून घेऊया. समोरच्या साईडने डीप नेक गळा असल्यामुळे समोरच्या साईडला आपल्याला थोडेसे चेंजेस करावे लागणार आहेत. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तरी तुम्ही व्हिडिओ कुठेही थांबवायचं नाही, पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या साईडने आपला डीप नेक गळा असल्यामुळे आपल्याला शोल्डर इथे 1/2 इंच कमी करायचं आहे. 7 इंच शोल्डर आहे आपलं, त्यानंतर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच शोल्डर मायनस करून 6.5 इंचावरती एक शोल्डरची मार्किंग करायचं आहे. त्यानंतर जेवढा काही आपला मुंडा आपण बॅक साईडला घेतलेला आहे ना, तेवढाच आपल्याला समोरच्या साईडने सुद्धा ठेवून घ्यायचं आहे. 6.5 इंच समोरच्या साईडने मुंडा टाकायचा आहे. आता आपल्याला छातीचं मार्क करायचं आहे. छातीचं मार्क इथे आपलं 8.5 इंच आहे विथ लुझिंग सहित. 8 इंचची आपली छातीची घडी आहे आणि समोर आपल्याला 1/2 इंचची लुझिंग टाकायचं आहे. ही सर्व मापे आपल्याला जी आपण एक्स्ट्राची हुकपट्टीसाठी मार्क वाढून घेतलेला आहे ना, ते सोडूनच आपल्याला बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जेवढं समोर तुम्ही 1.5 इंचाचं एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे. मार्जिनमध्ये जेवढं आपण बॅक साईडला ठेवलेलं आहे तेवढंच तिथे टाकून घ्यायचं आहे. 8 इंच आपली छातीची घडी असणार आहे. पूर्ण छाती राऊंड 32 इंच असणार आहे. त्यामध्ये अर्धा इंच लुझिंग टाकायचं आहे आणि समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे. आता कमरेच्या साईडने सुद्धा एकदम सरळ लाईन ओढून घेऊया. हे पूर्ण आपलं कमरेच्या मार्जिनमध्ये येऊन जाईल.
आता आपल्याला कमरेच्या साईडने टक्ससाठी मार्किंग करायचं आहे. आपण इथे 1.5 इंचावरती टक्ससाठी एक्स्ट्राचं मार्जिन वाढवून घेऊया आणि वरी मुंड्याच्या साईडने 1 इंच वाढवून घेऊया, जेणेकरून आपले टक्सची पूर्ण कटिंग इथे करून स्टिचिंग होऊन जाईल एवढ्यामध्ये. त्यामुळे आपण इथे खालच्या साईडने 1.5 इंच आणि वरच्या साईडने 1 इंच वाढवून घेऊया. आता इथे आपल्याला आतल्या साईडने 1/2 इंच मुंडा आतमध्ये द्यायचा आहे, मुंडा खोली, जेणेकरून जे पाठीमागे आपल्या बोटनेकचं ब्लाऊज बनवलं की खेचल्यासारखं जे होतं ना ते होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे 1/2 इंच आतमध्ये जायचं आहे आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता मुंड्याला इथे आपल्याला 1.25 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम कोण्यावरून 1.25 इंचावरती आकार देऊन अशा पद्धतीने पूर्ण मुंड्याला आपल्याला इथे गोलाई देऊन घ्यायचा आहे. इथे समोरचा सुद्धा मुंडा आपला मार्किंग करून झालेला आहे. आता इथे आपल्याला 1/2 इंचचं शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. बोटनेक ब्लाऊजमध्ये आपल्याला शोल्डर उतार हा द्यायचाच असतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा 1/2 इंचचं शोल्डर उतार द्यायचा आहे. आता जेवढी तुम्हाला गळारुंदी तयार ठेवायचं आहे ती इथे तुम्हाला टाकायचं आहे. शोल्डरचं मापी मी 2 इंचाचं ठेवणार आहे. त्यासमोर आपल्याला इथे 1 इंचाचं वाढवून घ्यायचं आहे, जे की आपल्या दोन्ही साईडला 1/2 इंच स्टिचमध्ये जाणार आहे. गळ्याच्या साईडने 1/2 इंच स्टिचिंगसाठी जाणार आहे आणि शोल्डर पट्टी जोडण्यामध्ये बाही जोडण्यामध्ये 1/2 इंच जाणार आहे. त्यामुळे आपण इथे 2 इंचची शोल्डर पट्टी तयार होणार आहे. आता खालच्या साईडने आपल्याला इथे गळ्याचं माप टाकायचं आहे. मी इथे शोल्डरचं माप एकदा पुन्हा चेक केलेलं आहे की आपली गळारुंदी किती राहिलेली आहे हे बघून घेतलेली आहे आणि शोल्डरचं माप चेक करून घेतलेलं आहे. आता इथे आपण गळा लांबी टाकून घेऊया. 6.5 इंच गळा लांबी मी ठेवलेली आहे समोरच्या साईडने आणि तिथून एक अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला जी काही आपली शोल्डर पट्टी ठेवायचं आहे तयार, त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्या आणि बाजूची आपली गळारुंदी राहणार आहे. इथे आपल्याला शोल्डर टू अपेक्सचा मार्क करायचा आहे 9.5 इंचावरती. त्यानंतर आडवा टक्स आपल्याला इथे 4 इंचावरती टाकायचा आहे आणि खालच्या साईडने 1/2 इंच कमी करून 3.5 इंचावरती एक खूण करायचा आहे. तिथून समोर आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. जेवढा आपण साईडला वाढवलेला आहे टक्समध्ये एक्स्ट्राचं तेवढंच वाढवून घ्यायचं आहे आणि ह्या पॉईंटवरून आपल्याला 2 इंच वरती यायचं आहे. मग आपल्याला 3.5 इंचचा पॉईंट आणि 4 इंचचा पॉईंट हा दोन्ही पॉईंट आपल्याला स्ट्रेट असे जोडून घ्यायचं आहे. हे दोन्ही पॉईंट मी सरळ जोडून घेतले. त्यानंतर अशा प्रकारे प्रिन्स कटला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा प्रिन्स कटला ह्याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपला पूर्ण प्रिन्स कटची समोरच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे. आता आपल्याला समोरच्या साईडने गळ्याची मार्किंग करायची आहे. आता इथे शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे 1/2 इंचचा आणि इथे पूर्ण आपली मुंड्याची कटिंग करून घ्यायचं आहे. जशी तशी मार्किंग केलेली आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. आता इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि जास्त गोलाकार असा दिलेला नाही, थोडासा पान शेप असा गोलाकार दिलेला आहे, जेणेकरून आपला गळा हा समोरच्या साईडने जास्त पसरट होणार नाही. जर तुम्हाला गळा जास्त पसरट ठेवायचा नसेल समोरच्या साईडने, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोल पानच्या आकाराचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग गळ्याला कटिंग करायचं आहे. इथे आपली पूर्ण समोरच्या भागाची कटिंग करून झालेली आहे. मी आता इथे बाहीची कटिंग करत आहे. बाहीच्या कटिंगसाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपली उंची आहे ना त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बाही डाऊन देऊन घ्यायचं आहे 3 इंचावरती. समोर इथे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे. इथे वरच्या साईडने 2 इंचावरती एक पॉईंट काढून अशा प्रकारे बाहीला एक आकार देऊन घ्यायचा आहे. मी पूर्ण बाहीचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याशी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे.
शेअर केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघायचा आहे. बाही आपली कशाप्रकारे कटिंग करायचं आहे हे सुद्धा मी पूर्ण शेअर केलेलं आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघायचा आहे. समोरच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्राचं वाढवून घेऊन इथे आपण पूर्ण बाहीची कटिंग करून घेऊया. आता इथे माझी बाहीची कटिंग करून झालेली आहे. इथे थोडंसं बाहीला आपल्या कमी असल्यामुळे बाहीला जॉईंट द्यावा लागेल. इथे आपली बाहीची कटिंग करून सुद्धा झालेली आहे. आपल्याला बाहीला थोडासा जॉईंट द्यावा लागेल. ह्या साईडने आपल्याला अशा प्रकारे थोडासा जॉईंट द्यावा लागेल. इथे मी असा एक कपडा काढून घेतलेला आहे, जे की आपल्या जॉईंटमध्ये जाणार आहे. आता मेन फॅब्रिकवरती आपल्याला हे जी बाही आहे ना जशास तशी ठेवायचं आहे आणि पूर्ण मार्जिन ठेवून आपल्याला इथे मेन फॅब्रिक कट करायचं आहे. अर्धा इंचचं आपल्याला बाजूने मार्जिन घेऊन इथे पूर्ण पार्ट्स आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. मी बॅक पार्टसुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे, समोरचा पार्टसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि सोबतच आपली जी प्रिन्स कटची कटोरी आहे ना तीसुद्धा मेन फॅब्रिकवरती अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून घेतलेली आहे. इथे आपली समोरच्या पार्टची व सगळ्या पार्टची इथे कटिंग करून झालेली आहे. मेन फॅब्रिक आपल्याला सरळ ठेवूनच ही पूर्ण कटिंग करायचं आहे. आता ह्या ब्लाऊजचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. बॅक पार्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, समोरच्या पार्टचा सुद्धा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. ह्या व्हिडिओनंतर मी तो सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.